मित्र हो, नमस्कार. गेल्या काही दिवसापासून मी अतिशय वेदनादायी असं चित्र पाहतोय. आणि ते मीच पाहतोय असं नाही, आपल्या आपल्या शहरामध्ये असं चित्र अनेकांना पाहायला मिळत असावं. ते बोलत नाहीत, मी बोलतो, एवढाच फरक आहे. मी ज्या ठिकाणी राहतो तिथे अगदी माझ्याजवळ महाराष्ट्रातली एक मोठी शिक्षण संस्था आहे. आणि या संस्थेत स्पर्धा परीक्षेचं केंद्र आहे, म्हणजे तिथे परीक्षा घेतली जाते. अनेक वर्षे नोकर भरती बंद होती, त्यामुळे परीक्षा होण्याचं काही कारणच नव्हतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नोकर भरती पुन्हा सुरू झाली आणि एकेका दिवशी 2-2, 4-4 परीक्षा होतात वेगळ्या वेगळ्या खात्यांच्या. या परीक्षेला महाराष्ट्रभरातून मुलं येतात. जिथे परीक्षा केंद्र आहे तिथे तर काही मुलं पहाटे 4 वाजता, रात्री 2 वाजता येऊन पोहोचतात. केंद्राच्या प्रवेशद्वाराला कुलूप असतं. नंतर तिथे रक्षक येतात आणि जी मुलं मोठ्या आशेने, मोठ्या कष्टाने परीक्षेसाठी येतात त्यांना परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर विशिष्ट वेळच आत सोडलं जातं. तोपर्यंत ही पोरं परीक्षेच्या केंद्राबाहेर बसतात. त्यांना विश्रांती घ्यायची असेल तर जागा नाही. रात्रभर प्रवास करून आलेल्यांना झोपायचं असेल तर जागा नाही. त्यांना परस्परांच्या मध्ये चर्चा आणि अभ्यास करायचा असेल तर जागा नाही. एवढंच काय, नैसर्गिक विधी करण्यासाठी सुद्धा त्यांना जागा नाही. ही पोरं घरांच्या आडोशाला, झाडांच्या खाली, मोकळ्या मैदानावर, टपरीच्या सावलीमध्ये बसलेले आपले आढळतात. अनेक मुलं गेटवर जाऊन विनंती करतात की आम्हाला लघवीला जायचं आहे, आत सोडा. आम्हाला नैसर्गिक विधी करायचा, आत सोडा. आम्हाला तोंड धुवायचं आहे, आत सोडा. बाहेर पाणी नाही, बाहेर जागा नाही, बाहेर सोय नाही, आत सोडा. पण कोणत्याही परीक्षा केंद्रावर, कोणत्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर अशा मुलांना आत सोडून त्यांना कसल्याही प्रकारची मदत केली जात नाही. परिणाम असा होतो, अनेक मुलं केंद्राच्या आवारात असलेल्या इमारतीसमोर जातात, घरासमोर जातात, बंगल्यासमोर जातात आणि अतिशय प्रेमाने, अतिशय आजिजी करत, अतिशय नम्रपणे व्याकुळ होऊन एक प्रश्न विचारतात, काका, तुमच्या घरातली वॉशरूम मी थोडी वापरू का? मला खूप अडचण आलेली आहे. आणि आपल्याला हे मध्यमवर्गीय लोक माहिती आहे, कुणीही आपल्या घरातली वॉशरूम त्यांना वापरू देत नाही. कारण हा गेल्यानंतर दुसरा येईल, दुसरा गेल्यानंतर तिसरा येईल, आपली व्यवस्था कोलमडेल अशी भीती वाटते. आणि अनोळखी पोरांना घरात कसे घ्यायचा हा एक प्रश्न असतो. त्यामुळे ही पोरं आपल्या नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी कुठेही जातात. अनेकदा बाबळीच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली, गळ्यातली सॅक उशाखाली घेऊन हे पोरं झोपतात. मला असं विचारायचं आहे की परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडून आपण भरमसाठ फी घेतो. आपण म्हणजे सरकार. त्या फीच्या मोबदल्यात त्यांना किमान सेवा द्यायला पाहिजेत, त्यांच्या किमान गरजा भागवायला पाहिजे. तुम्ही चहा देऊ नका, खायला देऊ नका, अरे पण आत सावली तरी द्या, प्यायचं पाणी तरी द्या, तोंडावर शिंपडायला 2 थेंब तरी द्या, विश्रांतीसाठी थोडी जागा तरी द्या, नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी तुमच्या व्यवस्था त्यांना द्या. कारण तुम्ही पैसे घेतलेले असतात, केंद्रानेही भरपूर पैसे घेतलेले असतात आणि परीक्षा कंडक्ट करणाऱ्या खाजगी संस्थांनी भरपूर पैसे घेतले जातात. पण कुणीच त्या पोरांच्याकडे पाहत नाही. पोरं उपाशी असतात.
चहाशिवाय राहतात. आणि मग अनेक पोरांच्या मनामध्ये प्रश्न तयार होतो, अरे आपल्याला आधार कार्ड काढायचं आहे, अरे आपल्याला या कागदाची झेरॉक्स काढायची आहे. केंद्राच्या आवारात भाडोत्री, व्यापारी तत्वावर चालणारी झेरॉक्सची दुकानं असतात. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने जर मुले येत असतील तर त्या संस्थेने 4 कॉम्प्युटर ठेवून, 4 प्रिंटर ठेवून झेरॉक्सची सोय ह्या बेकार पोरांना का उपलब्ध करून द्यायची नाही? पण ते कोणी करत नाहीत. आणि जेव्हा ही पोरं दुकानात जातात त्या दिवशी झेरॉक्सच्या एका कॉपीचा दर 5 ते 10 रुपये होतो. गरीब पोरांनी एवढे पैसे कुठून द्यायचे? एखाद्याला आधार कार्ड काढायचं असेल ऑनलाईन, जे 10-12 रुपयाला, 5 रुपयाला मिळायला पाहिजे, त्या दिवशी त्याचा दर होतो 100 रुपये. टपरीवरचा चहा महाग होतो, टपरीवरचा पाववडा महाग होतो. आणि मग अनेक पोरं खाण्याऐवजी उपाशी राहून पेपर देणं पसंत करतात. सर्वात महत्त्वाची गंमत म्हणजे नियमानुसार ह्या पोरांना परीक्षा हॉलमध्ये मोबाईल न्यायला बंदी आहे. ठीक आहे, आपण तिचं स्वागतच करायला पाहिजे. कमरेचा पट्टा घालून जायला बंदी आहे, तो बाहेरच काढून ठेवला पाहिजे. आपण ते पण मान्य करू. आपल्या गळ्यातली सॅक हॉलमध्ये न्यायला बंदी आहे, त्याचं पण आपण स्वागत करू. प्रश्न पडतो, बाहेर गावावरून आलेल्या शेकडो मुलाने आपला मोबाईल, आपला पट्टा, आपली बॅग, आपला डबा ठेवायचं कुठे? मग अनेक पोरं केंद्राच्या आवारात असलेल्या वेगळ्या वेगळ्या दुकानामध्ये जातात. तिथे विनंतीवर विनंती करतात, परीक्षा संपेपर्यंत आमची बॅग इथे ठेवून घ्या. पण कोणताही दुकानदार तयार होत नाही, उलट तो विद्यार्थ्याला शिवीगाळ करतो. आता असे बॅगा ठेवून घेणारे काही दलाल तयार होतील, काही व्यापारी तयार होतील. ते टोकन देतील आणि 3 तासाच्या बदल्यात बॅग ठेवण्यासाठी 100 रुपये मागतील. असं जीवनाचं एक पण अंग नाही आहे की जिथे ह्या सुशिक्षित बेकारांची पिळवणूक होत नाहीये. एकतरी परीक्षा देऊन नोकऱ्या मिळतील ह्याची गॅरंटी नाही. अनेक पोरं दुरून जे येतात ती गावाकडे कर्ज काढून परीक्षेसाठी येतात. रेल्वेने, कोणी ट्रकमध्ये बसून येतं, कोण चौघं मिळून गाड्या करून येतं, कोण एवढा मोठा प्रवास बाईकवर करून येतं. पैसे आणायचे कुठून? नोकरी नाही, मिळकतीचं साधन नाही, कर्ज काढतात. आईवडिलाकडे मागतात, मित्राकडे मागतात आणि त्यांना गॅरंटी देण्याचा प्रयत्न करतात, या परीक्षेला मी नक्कीच यशस्वी होईन आणि मला नोकरी लागेल. पण तशी शक्यता खूप कमी असते, कारण एकेका जागेसाठी 1000, 2000, 4000 पोरं परीक्षा देत असतात. त्यापैकी एकालाच नोकरी लागत असते. या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? निदान परीक्षा हॉलमध्ये, हॉलच्या बाहेर तरी एक कम्फर्ट वातावरण त्यांच्यासाठी तयार व्हावं, कारण त्यासाठी त्यांनी फी भरलेली असते. तुम्ही फी पण घेणार, त्यांचा किस्सा कापणार आणि त्यांना एक पण सवलत देणार नाही. त्यांच्यासाठी गेट बंद करणार. बाकी कोणी आलं तर गेट उघडणार, पण परीक्षा केंद्रासाठी पोरगा आला की गेट बंद करणार. हा कोणता न्याय आहे? एकीकडे तुम्ही म्हणता याच मुलांच्या खांद्यावर उद्याचा भारत उभा आहे, उद्याचा समाज उभा आहे, ही देश घडवणारी मुलं आहेत. अरे ज्यांच्या झेरॉक्ससाठी एका प्रतीला 10,000 रुपये घेतले जाईल, ज्यांच्यावर कुणी मला वॉशरूम देता का वॉशरूम अशी म्हणण्याची वेळ आली असेल, ते कोणता देश आपल्या खांद्यावर घेणार आहेत? ते कोणता समाज आपल्या खांद्यावर घडवणार आहेत? त्यांच्या डोळ्यातील स्वप्न जी विरळ होत आहेत, जी कोरडी होत आहेत, जी पंखहीन होत आहेत, ती कोणी पाहणार आहे का? युवकांच्या नावाने, त्यांच्या मताच्या नावाने रात्रंदिवस घोषणा देणारे पुढारी, त्यांच्या मतावर डल्ला मारण्यासाठी चित्रविचित्र घोषणा जाहीर करणारे पुढारी, आपल्याच भागात, आपल्याच शहरात अशी पोरं येतात, फुटपाथवर झोपतात, रस्त्यावर झोपतात, घंटागाडीच्या सावलीत झोपतात. हे ना दिसत कसं नाहीये? आणि दिसत असेल तर हे काय करतात?
आपल्याकडे तीर्थयात्रेला निघाला की वाटे त्याला अन्नदान करणारी अनेक मंडळी असतात, त्याला चहा देणारे, त्याला उपवासाचं खाद्य देणारे, त्याच्यासाठी स्वतंत्र रस्ता तयार करणारी मंडळी असतात. मग ह्या उद्याचा भारत घडवणाऱ्या तरुणांनी काय गुन्हा केलेला आहे? यांना लघवीसाठी जागा पण मिळत नाही. आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत लघवी करणं पण महाग झालेलं आहे. तुम्ही कोणत्याही खाजगी टॉयलेटमध्ये गेला तर लघवीसाठी 5 रुपये घेतात. कुठून आणायचे पैसे पोराने? आणि त्यांच्याकडून येणार कुठून आहेत ते? जिथे प्रचंड गर्दी जमते तिथे महापालिकेने फिरती टॉयलेट ठेवायला पाहिजेत. त्या संस्थाने आपले टॉयलेट त्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. नोकरी हा खूप दूरचा प्रश्न आहे. ती मिळेल की नाही मिळेल हे कुणीच सांगू शकत नाही. फुटपाथवरचा पोपट सुद्धा तोंडातल्या चिठ्ठीतून ते सांगू शकत नाही. प्रश्न असा आहे की ह्यांची जी पिळवणूक होते, ह्यांची जी बदनामी होते, ह्यांची जी अवहेलना होते, ह्यांच्याकडे पाहताना आवश्यक असणारी माणुसकी संपून जाते, त्याचं काय करायचं? हे काय देशाचे नागरिक नाही आहेत? यांनी काय कष्ट घेऊन शिक्षण पूर्ण केलेलं नाहीये? नोकरी मागायला जाणं हा काय गुन्हा आहे का? तुम्हीच नोकऱ्यांच्या जाहिराती देता, घर नोकरी म्हणता, एका वर्षात 7 कोटी नोकऱ्या म्हणता, आणि प्रत्यक्षात नोकरीसाठी प्रयत्न करायला जाणाऱ्या पोरांच्या वाट्याला ह्या ज्या यातना येतात, ह्या ज्या वेदना येतात, ही जी पिळवणूक येते ती अमानवी, क्रूर, निर्दयी वाटावी अशी, आणि सरकारने लाज लज्जा गुंडाळून ठेवलेलं आहे. जणू काय तेच नागवे झालेलं आहे असं म्हणण्याची परिस्थिती आहे. माझी विनंती आहे ह्या सुशिक्षित बेकारांना, तुम्ही मतदार आहात, तुम्ही पदवीधर आहात, तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही तुमचे हक्क समजावून घ्या. आपली अवहेलना होईल, आपली अप्रतिष्ठा होईल, आणि ती कोणी करत असेल तर तुम्ही शांत बसता कामा नये. तुम्ही राज्यघटनेतल्या तरतुदींचा विचार करा, त्या तरतुदींचा वापर करा. तुम्ही, तुमचे आई वडील आणि समाज ह्या सगळ्यांनी शासनावर दबाव आणायला पाहिजे की आमची परीक्षा सुसह्य व्हायचं असेल तर पोटात एक चहाचा कप तरी गेला पाहिजे. आमची परीक्षा सुसह्य व्हायची असेल तर बाहेर आमची जी लुटमार होते ती थांबायला पाहिजे. आमची परीक्षा सुसह्य होत असेल तर केंद्राच्या आजूबाजूला ज्या सेवा मिळायला पाहिजेत आणि ज्या देण्याला त्या संस्था नकार देतात त्या संस्थांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांची ग्रँट बंद झाली पाहिजे, त्यांची मान्यता रद्द झाली पाहिजे. अशा मागण्या या तरुणांनी करायला पाहिजेत. मला खात्री आहे की तरुणांची ही जी बेकार तरुणांची वाढती संख्या आहे त्यांनी एक सुरामध्ये, त्यांनी समाज माध्यमावरून आपल्या मनातली ही खदखद, आपल्या मनातली ही वेदना, आपली होणारी पिळवणूक जर एकत्रितपणे मांडली तर हे सरकार ह्या सुशिक्षित बेकारांच्या समोर गुडघं टेकायला वेळ लावणार नाही असं वाटतं. आणि ती वेळ आली पाहिजे यासाठी ह्या सुशिक्षित बेकारांना माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.